नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। येत्या 15 तारखेला संत एकनाथ कारखान्यावर जे काही भूमिपूजन होणार आहे त्या बाबतीचा पोलखोल करण्यासाठी आजची पत्रकार परिषद मी आयोजित केली होती। तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की जे काही प्रकल्पाचे भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे या भूमिपूजनाचा कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नाही आहेत। पहिली गोष्ट, हा कारखाना पूर्ण कर्जाच्या खाईत गेलेला आहे आणि 58 कोटी लायबिलिटी घेऊन सचिन घायल कंपनीने हा 11 वर्षापूर्वी हा कारखाना चालवायला घेतलेला आहे। ते कर्ज फेडायचं तर राहिलं बाजूला, पण आज संत एकनाथच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। तर याला माझा प्रकारेने या गोष्टीला विरोध आहे, कारण हे कुठल्याही गोष्टीचं कर्ज मंजूर नाही, त्याच्या परवानग्या नसताना सुद्धा हे भूमिपूजन होत आहे। हे भूमिपूजन करण्यामागचा उद्देश फक्त आता विधानसभा निवडणुका लागणार आहे, प्रवेश सोहळ्याला आमच्या त्याला सचिन घायल चेअरमनला शुभेच्छा आहेत, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही प्रवेशाबद्दल। पण हे कारखाना कर्जाच्या खाईत असताना हे भूमिपूजन करणं आणि या प्रकारचं सभासदांना, पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एक चुकीची माहिती देऊन हा कार्यक्रम घडवणं, तर याच्यासाठी हा पोलखोल आज या निमित्तानं मी पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे। आणि हा स्वतः वैयक्तिक कर्ज म्हणजे थकबाकीदार आहे। त्याच्यानंतर RJDमध्ये यांच्या विरोधात यांच्या चेअरमन पदाला आणि संचालक पदावर टांगती तलवार आहे। त्याच्या महिन्यात 1.5 महिन्यात त्याचा सुद्धा निकाल लागणार आहे आणि ते त्या पदावर मला 100% गॅरंटी की त्या पदावर सुद्धा ते राहण्यास पात्र राहणार नाही। आणि हे सगळं असताना हा खटाटोप करतायत, शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत। आणि ह्या कार्यक्रमाला मी आणि माझ्यासोबत 4 ते 5 संचालक हे काही जाणार नाही। मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे आणि भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे त्या कार्यक्रमातसुद्धा मी काही जाणार नाही। कारखान्यावर किती कर्ज आहे? कारखान्यावर 58 कोटीचं कर्जाची लायबिलिटी घेऊन हा कारखाना सचिन घायल कंपनीने चालवायला घेतला होता आणि ते फेडायचं तर लांबच राहिलं, पण अजून नवीन प्रकल्प करायचे आणि त्याच्यासाठी कर्ज कोण देणार हा प्रामुख्याने उद्देश आहे। आणि संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ठराव पण नाही ना नवीन प्रकल्प करण्यासाठी, कुठं प्रकरण दाखल केलेलं नाही, कुठल्याही प्रकारचं काहीही कागदपत्री काहीही नाही। ते आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करत आहे, पण याच्यापूर्वी तुम्ही का ती भूमिका घेतली नाही आणि आता ते प्रवेश करतात त्याच वेळेस का? मी त्यांच्या प्रवेशाला माझा विरोध नाही, त्यांना उलट मी शुभेच्छा देतोय। पण हे भूमिपूजन करतायत ना, ज्या प्रकल्पाच्या परवानग्या नाही, ज्या प्रकल्पाला कर्ज मंजूर नाही, तर त्याला मी संचालक आणि माझे चेअरमन या नात्यानं माझं विरोध करणे माझं कर्तव्य आहे। उद्या हा कारखाना माझे आजोबा कैलासवासी पंढरनाथ पाटील यांनी स्थापन केलेला कारखाना आहे आणि त्याच्यावर पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं भवितव्य आहे। ते शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? नाही, शेतकऱ्यांना माहिती आहे सचिन घायल कंपनीने काय आहे काय नाही, कारण मागचं वर्षीचं सुद्धा ऊसाचं पेमेंट जे 15 दिवसात देणं बंधनकारक आहे कारखान्याला, त्याला 8-8 महिने लागले पेमेंट द्यायला। नाही, आता कारखान्याच्या बऱ्याच सर्वसाधारण सभा वगैरे होत राहिल्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता। कारखान्याची मिटिंगच झाली नाही, फक्त आता आमची नवीन बॉडी आल्यापासून 2 मिटिंगा झालेल्या आहे, त्याच्यानंतर कुठली मिटिंग झाली नाही। वार्षिक सभा घेण्याची आता अजून वार्षिक सभा नाही आहे, कारण हे वार्षिक सभेसुद्धा मंजुरी घ्यायला हवं ना सभासदाची, हे प्रकल्प करायचे ते सुद्धा नाही। शासन स्तरावर काय पाठपुरावा केला? शासन स्तरावर आता आम्ही सगळ्या गोष्टी समोर आणणार आहे। मी मागच्या आठवड्यातच सहकार मंत्र्याची वेळ घेतली होती, पण मग 1-1.5 महिन्यापूर्वी ते आजारी होते, त्याच्यामुळे मला काही त्यांना भेटता आलं नाही। पण येणाऱ्या दिवसात त्यांना भेटून हे सगळं आम्ही सहकार मंत्री, मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सगळ्या गोष्टी या कानावर घालून याचा 100% होणारच। पुढची भूमिका काय राहील? आमची पुढची भूमिका शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि सभासदांच्या हितासाठी या कारखान्याचं व्यवस्थित कसं होईल आणि कसा याच्यातून कारखाना वाचेल ही भूमिका आमची राहणार। भूमिपूजन होऊ देणार का कसं आहे? हे भूमिपूजन तर आता हे बघा, ते बोगस कामाचं भूमिपूजन आता कसं आहे, नेहमी राऊत साहेब सांगतात का भाजपची ही बोगस स्कीम, हा बोगस, तो बोगस, युती सरकारवर राऊत साहेब सकाळी उठलं तर चर्चा सुरू करतात। माझं त्यांना या निमित्ताने सवाल आहे का तुम्ही बोगस कामाचा तुम्हाला तिटकार आहे ना, मग या बोगस कामाच्या भूमिपूजनासाठी तुम्ही येणार का? त्या दिवशी काही निषेध वगैरे करणार नाही, त्या दिवशी आम्ही निषेध करणार नाही ना, काय काळे झेंडे पांढरे झेंडे काही दाखवणार नाही। बोगस भूमिपूजनाला विरोध राहणारच। किती संचालकाचा विरोध आहे? 5 ते 6, कारण 6 संचालक त्याच्या घरचेच।
आपलं नाव? तुषार सिसोदे. मी माजी चेअरमन आहे आणि आता सध्या संचालक आहे. चालेल, ओके, धन्यवाद.